नमस्कार. समृद्धीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत एकदम सॉफ्ट आणि रसरशीत अशी रसमलाई, तेही एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर रसमलाई बनवण्यासाठी इथे मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने आता दूध मी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. दूध मस्त असं गरम झालेलं आहे. गरम झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आणि इथे मी लिंबाचा रस टाकणार आहे. तर इथं अर्ध लिंबू मी घेतलेला आहे आणि पूर्णपणे अर्ध लिंबू मी त्यामध्ये पिळून घेतलेला आहे. तुम्ही लिंबाच्या ऐवजी इथे विनेगरही वापरलं तरी चालतंय. तर अशा पद्धतीने लिंबू आपण टाकल्यानंतर परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा पद्धतीचं 2 मिनिटामध्ये दूध असं फुटलं गेलेलं आहे. दूध फुटलेलं आहे. त्यानंतर आता हे फुटलेलं दूध आपल्याला एका चाळणीवरती कपडा ठेवून टाकायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने आता चमच्याने थंड पाणी टाकून आपल्याला त्यातला आंबटपणा जो आहे ते नाहीसा करायचा आहे. तर अशा पद्धतीने आता ते आंबटपणा पूर्णपणे आपल्याला नाहीसा झाल्यानंतर अशा पद्धतीचं आपलं पनीर तयार झालेलं आहे. तर तयार झालेलं पनीर मी एका ताटामध्ये घेतलेलं आहे आणि हाताच्या साहाय्याने एकदम सॉफ्ट असं आपल्याला ते मळून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने पूर्णपणे आपल्याला हलकंसं हे पनीर तयार करून घ्यायचं आहे. एकदम जेवढं मळता येईल तेवढं मळून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने मी हलकं फुलकं बनवून घेतलेलं आहे. आता हे बनवून घेतलेले पनीरचे छोटे छोटे मी गोळे तयार करून घेणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या आकाराचे गोळे तयार करून घेऊ शकता. तर अशा पद्धतीचे मी सर्व गोळे तयार करून घेतलेले आहेत. आता हे तयार करून घेतलेले गोळे आता हे साखरेच्या पाण्यामध्ये शिजवून घेणार आहे. तर अशा पद्धतीने आता हे मी साखरेचं पाणी तयार करून घेणार आहे. तर इथे गॅसवरती पॅन ठेवलेला आहे. त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे. पाणी चांगलं गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये अर्धी वाटी साखर टाकून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने मी साखर टाकून घेतलेली आहे. त्यानंतर त्यामध्ये 2 इलायची फोडून टाकायच्या आहेत. तर हे पूर्णपणे आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर साखर विरघळल्यानंतर आपल्याला एक एक गोळे त्यामध्ये टाकायचे आहेत. तर अशा पद्धतीने पूर्णपणे मी सर्व गोळे त्यामध्ये टाकून घेतलेले आहेत. अशा पद्धतीने पूर्णपणे गोळे आपल्याला मस्त असे सॉफ्ट होईपर्यंत शिजवायचे आहेत. बघू शकता किती सॉफ्ट असे आपले गोळे तयार झालेले आहेत. आता मी गॅसवरती अर्धा लिटर दूध गरम करून घेतलेलं आहे. गरम करून घेतलेल्या दुधामध्ये 8 ते 9 मी काजू बारीक करून टाकलेले आहेत. 8 ते 9 बदाम मी बारीक करून टाकलेले आहेत. त्यानंतर थोडीशी इलायची टाकलेली आहे. तर अशा पद्धतीने आता हे सर्व टाकून आवडीप्रमाणे आपल्याला ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत. आता हे सर्व टाकल्यानंतर आपल्याला हे परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता मी इथे 1 वाटी साखर टाकलेली आहे. गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. त्यानंतर इथे मी रसमलाई एकदम छान आणि सुंदर दिसण्यासाठी थोडासा कलर वापरलेला आहे. येलो कलर वापरलेला आहे. त्यानंतर अशा पद्धतीने कलर टाकल्यानंतर परत छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मस्त असं शिजवून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने रसरशीत असा रस शिजवून झालेला आहे. आता गॅस बंद करायचा आहे. त्यानंतर आता आपल्याला तयार करून घेतलेले गोळे एक एक त्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीचे सर्व गोळे त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत. तर बघू शकता किती मस्त अशी रसरशीत आपली रसमलाई तयार झालेली आहे. एकदम हलवाई स्टाईल आपली रसमलाई तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीची तर रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशा पद्धतीची रसमलाई तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून पहा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.